नमस्कार. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा थेट 1500 रुपयांची आर्थिक मदत बँक खात्यात जमा केली जाते. मात्र हजारो अर्ज चुकीच्या माहितीमुळे किंवा अपूर्ण कागदपत्रामुळे अपात्र ठरत आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2,52,00,000 लाभार्थ्यांपैकी तब्बल 26,34,000 जणी अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे 14,298 पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. आणि महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतःच एक्स या सोशल मीडिया हँडलवरून ही आकडेवारी दिली आहे. आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतले असल्याचे तर काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले आहे. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल असंही माहिती तटकरे यांनी दिली आहे. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल असंही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी होती की या योजनेसाठी म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 26.34 लाख जे महिला आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत आणि अर्ज पडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार नाही. धन्यवाद.